आणि यानंतर बातमी आहे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातली। अजित पवारांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चा कशाची झाली तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का या मुद्द्याची। अजित पवारांच्या निधनापासूनच या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि अनेक नागमोडी वळण घेत झालेल्या प्रवासाला अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 2 दिवसांपूर्वी फुल स्टॉप लावला गेला। पण आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। सोबतच मुंबईतून याविषयी सविस्तर बोलेन असंही ते म्हणाले। याबद्दल आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी असं म्हटलंय। त्यामुळे नेमकं घडलंय काय किंवा घडतंय काय या चर्चा सुरू झाल्यात। परंतु विलीनीकरणाबद्दल सातत्यानं प्रयत्न करणारी मंडळी विलीनीकरण होणार नाही हे सांगितल्यावर आम्ही सुद्धा अचंबित झालेलो आहोत आणि त्यामुळं आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे बा असे कसे प्रश्न होऊ शकतात। कारण विलीनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती पण अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला मला वाटतं मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तरपणे माहिती घेईन। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे। हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय। मला वाटतं की आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी। मी आहे तिथंच तेवढं थांबवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।